औरंगजेबाचं गुणगान गाणाऱ्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल असं अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलंय। माजी आमदार आसिफ शेख यांच्याबाबत बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी हे विधान केलंय। औरंगजेबाचं गुणगान करणाऱ्यांनी आता भारत सोडून पाकिस्तानात जावं असंही जगताप यांनी म्हटलंय। आमदार संग्राम जगताप म्हणाले की औरंगजेबाची पैदाइश भारतीय नव्हती, त्याची वंशावळ परकीय होती। त्यामुळे जो भारतातला आणि महाराष्ट्रातला मुस्लिम धर्मीय आहे त्याला औरंगजेबाची विचारसरणी मान्य होऊ शकत नाही। औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे लोक कधीच भारतीय मुस्लिम होऊ शकत नाही। त्यामुळे याचंही डीएनए टेस्ट करावं लागणार आहे की हा कुठला व्यक्ती आहे, असं वादग्रस्त विधान अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी केलंय। तर या विधानामुळे आमदार संग्राम जगताप आता पुन्हा एकदा चर्चेत आलेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24। औरंगजेबाची विचारसरणी मान्य करत नाही। त्याची औरंगजेबाची पैदाइश ही भारतीय नव्हती, त्यांची वंशावळ त्या औरंगजेबाची ही परकीय तो मुसलमान होता। त्यामुळे तुम्हाला जर जो महाराष्ट्रातला आणि भारतातला मुसलमान आहे त्याला औरंगजेब कदापि मान्य होऊ शकत नाही। जो औरंगजेबाचं म्हणजे उदात्तीकरण करणारी लोक आहेत हे कधीच भारतीय मुसलमान होऊ शकत नाहीत। त्यामुळे कदाचित याचाही डीएनए चेक करावं लागणार आहे की हा कुठली व्यक्ती आहेत आणि ज्याला औरंगजेब लागत असेल त्यांनी त्या फिलिस्तीनला जावं, पाकिस्तानमध्ये जावं, भारत देश सोडावा। औरंगजेबाबद्दल चांगलं बोलतात, ज्या वेळेला फिलिस्तीनबद्दल कुठेतरी भारतामध्ये काही लोक जिहादी लोक आहेत ते झेंडे फडकवतात, त्या इराकबद्दल त्यांना काहीतरी गोडवा येतो। अरे इथं तुम्ही भारतात राहता, पहिलगाममध्ये घटना झाली, त्याचा निषेध 2-4 लोकांनी बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी फक्त बाहेरून केला।